तरुण भारत नागपूर दिनांक 26 जुलै 2022. आंतरराष्ट्रीय ब्रिक्स प्रकरणी चीनचा नवीन कावा. लेखक वसंत गणेश काणे. ब्रिक्सचा म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया म्हणजे भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या गटाचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाबाबत भारत अतिशय सावध पावलं टाकतोय, कारण या विस्तारानंतर हा गट चीन केंद्री होण्याची भीती आहे. चीनला वेगळं पाडण्याच्या प्रयत्नात अमेरिकानी पाश्चात्य राष्ट्र आहेत, तर अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या गटात सदस्यता मिळविण्याच्या प्रयत्नात तसंच आपल्या प्रभुत्वाखाली असे वेगळे नवीन गट निर्माण करण्याच्या खटाटोपात चीन आहे. चीन ही आर्थिक, सैनिकी, साधनसामग्री संपन्न, तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील महाशक्ती आहे. चीनची घुसखोरी सुरू झालेली नाही अशी क्षेत्र आणि राष्ट्रगट क्वचितच असतील. ब्रिकची निर्मिती आणि विकसित ब्रिक्स. वर्ष 2009 मध्ये स्थापन झालेल्या ब्रिकचा पहिला विस्तार वर्ष 2010 मध्ये झाला. ब्रिक हे नाव ब्राझील, रशिया, इंडिया आणि चीन या देशांची आद्याक्षरं घेऊन तयार झालंय. ब्रिकमध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाला आणि ब्रिक या नावात बदल होऊन ते ब्रिक्स असं झालं. रशिया हे विकसित राष्ट्र सोडता त्या काळी इतर राष्ट्र आर्थिक दृष्टीने वेगाने प्रगत होणारी विकसनशील राष्ट्र होती. केवळ आर्थिक दृष्टीनेच ब्रिक्सचं महत्त्व होतं असं नाही, तर भौगोलिक आणि लोकसंख्येचा विचार करताही ब्रिक्सचं महत्त्व होतं. जगातली जवळजवळ 42% लोकसंख्या ब्रिक्स देशातली आहे आणि जगातला 20% व्यापारही या देशांमध्ये होत असतो. भारताची अडचण. वर्ष 2010 नंतर वर्ष 2022 मध्ये 23 आणि 24 जूनला झालेल्या आभासी बैठकीत विस्ताराचा मुद्दा पुढे आलाय. यावेळी बैठकीचं यजमानपद चीनकडे आहे. अर्जेंटिना आणि इराण यांनी सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आजपर्यंत तरी याबाबत भारताने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. होय म्हणावं तर 2 चीन धार्जिणे देश ब्रिक्समध्ये समाविष्ट झालेले भारताला परवडणार नाही. नाही म्हणावं तर या 2 विकसनशील देशांची नाराजी ओढवून घेणंही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने भारतासाठी अडचणीचं ठरणार आहे. शिवाय या 2 देशांबरोबर भारताचेही व्यापारी संबंध आहेत, तेही भारताला टिकवायचे आहेत. अशा परिस्थितीत गोलमाल शब्दप्रयोग करून कटुता टाळण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच यावेळीही झालं. बीजिंगहून प्रकाशित झालेल्या परिपत्रकातील 73वा परिच्छेद याची साक्ष पटविणारा आहे. ब्रिक्सच्या विस्ताराच्या प्रश्नाबाबत चर्चा व्हावी या मताचे भारतादी अन्य देश आहेत, पण त्यांच्या मते अगोदर यासाठीची मार्गदर्शक तत्व निश्चित करायला हवी आहेत. त्यासाठीच्या अटी, निकष आणि कार्यपद्धती याबाबत शेर्पा स्तरावर सविस्तर चर्चा करून आणि सहमती साधून निश्चित करावी लागेल. कोण आहेत हे शेर्पा? राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या अगोदर त्यांच्या प्रतिनिधींची बैठक होत असते. त्यात परिषदेच्या कार्यवाहीबाबत चर्चा आणि सहमती होत असते. या प्रतिनिधींना शेर्पा असं नाव आहे. G7 किंवा G20 यांच्या शिखर परिषदेच्या अगोदरही अशी शेर्पांची बैठक होत असते. अजूनही अर्जेंटिना आणि इराणने सदस्यतेसाठी अर्ज केल्याचं भारताला अधिकृतरित्या कळविण्यात आलेलं नाही. हे अर्ज बहुधा चीनजवळच असतील, कारण सध्या चीन ब्रिक्सचा अध्यक्ष आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद आळीपाळीने फिरतं असतं, त्यानुसार अध्यक्षपद सध्या चीनकडे आहे. ब्रिक्सचं न कायमस्वरूपी कार्यालय आहे ना रीतसर सनद आहे. चीनसारख्या बड्या राष्ट्राला वाटतं म्हणून एखाद्या राष्ट्राला नियम आणि निकष तयार न करता प्रवेश देणं योग्य नाही. समतोलाला बाधा पोहोचत असेल म्हणजे अशा प्रवेशामुळे एखाद्या राष्ट्राचाच वरचष्मा निर्माण होत असेल आणि त्यासाठी सदस्यता दिली जात असेल तर ब्रिक्सच्या मूळ उद्दिष्टालाच बाधा पोहोचते, अशी भारतासह काही राष्ट्रांची भूमिका आहे. त्याचबरोबर सर्व सहमत असतील तरच सदस्यता देता येईल, अशीही भारताची भूमिका आहे. अर्जेंटिना आणि इराणला सदस्यता दिली तर ब्रिक्समध्ये चीनचं पारडं जड होईल. भारताला हे नकोय. चीनला तर पाकिस्तानही ब्रिक्सचा सदस्य व्हावा असंच वाटतं, ज्याचं अर्थकारण पार रसातळाला गेलंय. ज्याचं उत्पन्न यापूर्वी घेतलेल्या कर्जांचं व्याज फेडण्यातच खर्च होत आहे, अशा पाकिस्तानला ब्रिक्सचं सदस्य करून घेऊन काय साधणार? आज तरी चीनने पाकिस्तानच्या सदस्यतेचा मुद्दा उघडपणे मांडलेला नाही. मग पाकिस्तानचं नाव समोर आलंच कसं?
याचं उत्तर शोधायला गुप्तहेर योजनेची गरज नाही. काही राष्ट्र पाकिस्तानला ब्रिक्सचं सदस्यत्व द्यायला तयार नाहीत अशी पाकिस्तानने ओरड सुरू केली आहे. या काहीत प्रामुख्याने भारतच आहे असं पाकिस्तानला म्हणायचं आहे. हे न सांगताही स्पष्ट होण्यासारखं आहे. अशा डावपेचांबद्दल कुणीही उघड बोलत नाही. असं उघड बोलायचंही नसतं, पण तरीही कुणाला काय म्हणायचं आहे हे सर्व संबंधित जाणून असतात. आंतरराष्ट्रीय राजकारणाची ही एक महत्त्वाची बाब आहे आणि असते. ब्रिक्स ही उगवत्या अर्थव्यवस्था असलेल्या राष्ट्रांची संघटना आहे. यात ज्यांची अर्थव्यवस्था डळमळणारी, डगमगणारी, केव्हा कोलमडून पडेल हे सांगता येणार नाही अशी आहे. अशा राष्ट्रांचा समावेश करून काय साधणार आहे? मूळ हेतू साध्य होणार नाही हे स्पष्ट आहे, पण आपल्या समर्थकांची संख्या वाढवण्याचा चीनचा उद्देश मात्र नक्कीच साध्य होईल. चीनची लांबलचक यादी. ब्रिक्समध्ये प्रवेशासाठीची चांगलीच मोठी यादी चीनने तयार ठेवली आहे. आफ्रिकेतील अल्जेरिया, इजिप्त, इथिओपिया आणि सेनेगल, आशियातील इराण, मलेशिया, थायलंड, उझबेकिस्तान, कंबोडिया आणि इंडोनेशिया, दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, ओशिनियामधील ऑस्ट्रेलियाजवळ फिजी बेटसमूह, अर्धा आशिया आणि अर्धा युरोप यात पसरलेला कझाकस्तान. यातील बहुतेक चीनचे कर्जदार देश आहेत, म्हणून काही वृत्तसंस्थांनी ही ब्रिक्स प्लस परिषद होती असं म्हणण्यातही कमी केलेलं नाही. आपल्या या आंतरिक इच्छेनुसार घडलं तर ब्रिक्स ही संघटना आपल्या हातचं बाहुलं होईल असं चीनला वाटतं, तर याच कारणासाठी असे घाऊक प्रवेश दिले जाऊ नयेत ही भारताची भूमिका आहे. ब्रिक्सची बैठक संपते न संपते तोच रशियाने उघड केलंय की अर्जेंटिना आणि इराणने सदस्यतेसाठी अर्ज केलेत. रशियन प्रतिनिधीने मत व्यक्त केलंय की या दोन देशांचा प्रवास प्रवेशाच्या दिशेने सुरू झालाय. थोडक्यात असं की या बैठकीवर ब्रिक्सच्या विस्ताराच्या शक्यतेचं सावट होतं. हा केवळ राजकीय विषय नाही. जगातील काही राष्ट्र सामील होऊन ब्रिक्सचा विस्तार होईल एवढाच हा प्रश्न मर्यादित नाही. त्यामुळे ब्रिक्सची ओळखच बदलणार आहे. आजवर चीन आणि रशिया सदस्य असूनही चीनचा किंवा रशियाचा वरचष्मा जाणवत नव्हता. ही स्थिती यापुढे बदलू शकेल. ब्रिक्स सदस्यांचे सहकार्य त्रिपेडी आहे. राजकीय आणि सुरक्षाविषयक, आर्थिक आणि सांस्कृतिक आणि जनपातळीवर यापैकी आजवर आर्थिक संबंधच मुख्यतः परस्पर फायद्याचे ठरले आहेत. सुरक्षाविषयक संबंध समाधानकारक म्हणता यायचे नाहीत. भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे लष्कर-ए तोयबाचा नेता अब्दुल रेहमान मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करावं असा ठराव सुरक्षा समितीत मांडला असता तो चीनने तहकूब ठेवलाय. तरीही दहशतवाद आणि सायबर क्राईम याविरुद्ध सर्वांनी मिळून लढा उभारला पाहिजे असं ब्रिक्स परिषदेत बोलताना चीनी प्रतिनिधी यांग जिशी यांनी किंचितही संकोच न करता सांगितलं आणि त्यांना काही संकोच वाटला नाही. अशी असंख्य उदाहरणं देता येतील. चीन आणि रशिया यात आता दोस्तीचं एक नवं पर्व उदयाला येत आहे. या दोघांनी मोठा कोण हा मुद्दा निदान तात्पुरता तरी बाजूला ठेवल्याचं चित्र युक्रेन प्रकरणानंतर दिसतंय. युक्रेन प्रकरणी चीनने हात राखूनच रशियाला मदत केली असूनही रशिया पाश्चात्यांचा विरोध करण्यासाठी चीनसोबत सामंजस्याची भूमिका घेतो आहे. पंचशील ऐवजी 6 तत्व. ब्रिक्सच्या सचिव किंवा प्रतिनिधी स्तरावरील बैठकीत चीनने शीतयुद्ध, सत्तेचं राजकारण, सैनिकी गटबंधनं यावर जोरदार टीका केली. खुद्द चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही इतरत्र बोलताना हुकुमशाही, धाकदपटशांचं राजकारण, तोडफोडीच्या कारवाया यांचा आधार न घेता परस्पर सहकार्याचा राग आवळलाय. हाच धागा पकडून चीनने ब्रिक्सबाबत एक तात्विक भूमिका मांडली आहे, जिचा उल्लेख ग्लोबल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह म्हणजे GSI असा करून जागतिक सुरक्षा पुढाकाराचा पुरस्कार केलाय. याचा जप करीत यावेळी चीनने 6 तत्व मांडली आहेत. आता पंचशीलची जपमाळ ओढणं चीनने थांबवलेलं दिसतं. याला अनुसरून ब्रिक्सने सध्याचं 5 सदस्यांपुरतं मर्यादित असलेलं बंदिस्त स्वरूप म्हणजे क्लोज्ड सर्कल बदलून आपली कवाडं इतर इच्छुकांसाठी लवकरात लवकर खुली करावीत हा मुद्दा चीनने आग्रहाने रेटलाय. चीनने सुचवलेली किंवा त्यांच्या मनात असलेली राष्ट्र चीनच्या कर्जाखाली बेजार झालेली राष्ट्र आहेत. सध्यापुरतं भारताने या प्रकरणी सखोल चर्चा आणि सहमती यांची आवश्यकता पुढे करून चीनी कावा तात्पुरता थोपवलाय. भारताला या भूमिकेचा उघड विरोध करता यायचा नाही आणि चीनचा हा कुटील डाव यशस्वीही होऊ देता येणार नाही. या निमित्ताने भारताच्या कूटनीतीची परीक्षाच होणार आहे.
आंतरराष्ट्रीय या सदरातील वसंत गणेश काणे यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारतसोबत. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही नक्की करा. धन्यवाद.